बोगदेव घाटातनं गेलो सासवडला त्या दिवशी जेजुरीला आम्ही गेलो लय बेकार घाट चढता चढा ना गाडी मोटरसायकल थांबलो शेवटी जरा कात्रजला साडू राहतात नाग जोगं गेलो त्यांची गाडी टू व्हीलर आमची कडेच आहे ना वाढवलेले पहिले इकडेच होतं मस्त हे पूर्ण कडेचं वाढवलेले 2 वर्षापूर्वी ना इथे काम चालू होतं खोदायचं वाढला होता 2 गाड्या म्हणजे कट्टकट जायचे आता बघा हे कठडे बांधून घेतले पप्पा कठडे नव्हते बरं का बरं झालं बांधून घेतले मोटरसायकल सहज चढत नाही का सर एवढं नाही इथं एक ना मध्ये एक पॉइंट आहे तिथं जरा थांबलो फोटो काढायला नको नको जाऊ दे आता 2 मिनिटं आता नको येताना थांबू कुठून ॲम्ब्युलन्स येते समोरून येते मला वाटतं मे बी अशा प्लेअरला ॲम्ब्युलन्स पाच नाटावालीला लई ताकद दिली नाही ते किती बी बॉक्स टाकले तर 300 बॉक्स टाकले तरी नेते म्हणजे 4 ट्रेन दिवशी काचचे 250 हे 50 300 बघा म्हणजे नाही का टँगोच्या काचवाल्या हे हां 250 5 किलोमीटर कुठं गेले होते तुम्ही आपलं हे कुणाला नाही का हां जाता का बॉक्स 300 म्हटली हां हां खराब वाटलं का व्यवस्थित गेली गेली व्यवस्थित काय
येताना इथं थांब. छान. पाणी आहे अजून पाणी चमकतं. पाणीच पाणीच. नशीब साथे पाऊस नाही. मग मी तेच म्हणते नशीब पाऊस नाहीये. सांगते काय देवाने बोलवलं म्हणून योगायोग गाठला गेला. साबळे साहेब पण लगेच हो म्हणले. मग तेच म्हणते इतके दिवस आता तुमच्या संपर्कात येते पण तुम्हाला आठवण नाही ना. आ? हा ना. त्याची गाडी बघितली कोणाला तेव्हा गाडी बघितली माझ्या लक्षात नव्हतं. ती गाडी लावली तिथं पहाटे पहाटे कोणा थंडीत कशाला जायची गाडीच किती दिवसाचं घोपतोय. खाली हा मला म्हणतोय मला पण मोटरसायकलवर जाऊ. अरे पण मम्मीचं काय एस टी बंद आहे ना. नाही तर माझं लय चाललं होतं. आमचं 1 वर्ष असं खाली जात नाही की आम्ही आलो नाही. दर मे जून येतोच. दरवर्षी येऊन जायचं. मे किंवा जून याचं कॉलेज संपलं की मग निघायचं. आम्ही 2-3 दिवस राहतो इथं. 1 दिवस मुक्काम करायचा इथं नाशिकला. 3 दिवस मी सुट्ट्या काढतो. आणि 3 दिवस नाही तर 2 दिवस ते कुठे गेले नाही. निघायचं त्या दिवशी इथं यायचा मुक्काम करायचा. इथून मग दर्शन घेऊन दुपारी निघायचं. संध्याकाळी घरी. 3.9 किलोमीटर. एवढं नाही ना सर. दोन टन अशी जागेवरची आपण काय 3 आणि प्लस 1 4 5 जण असते की थोडंसं जागा लोड वाटतं. साडेसहा तास का? आपला अर्धा तास तिथे गेला. जाऊ द्या वेळ लागला तर चालतं. एवढं काय मग काय आपलं व्यवस्थित दर्शन झालं. हे झालं प्रवास व्यवस्थित झाला संपलं. त्याच्यात हे चाललंय लॉकडाऊन म्हणजे पर्यटन स्थळ मंदिरं बंद करायची. होते का नाही काय माहिती. आता आलं सर. आता आलं. दिसतंय तेच आहे. दिसतंय तेच डोंगर आहे. आलं दिसत होतं तेच आहे ना. आता त्याच ह्याला डोंगराला देवीचं मंदिर आहे. आता तेच दिसेल आपल्याला समोर. हे पूर्ण पठार आहे. तुझ्या बहिणीला ना व्हिडिओ कॉल कर तिथं मंदिराचं. लय दर्शन दे. तेच
ते स्वेटर काढून टाक. हा उतरलं. कसलं वाटतंय बघ. किती आहे डोंगर वळणार आहे हा म्हणा. दिसतो.